नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज एक आपण पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे बोटकोंबली. पण हा पदार्थ बनवतानाच तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर कुठे पाहिला असाल किंवा ऐकला असाल तर तुम्ही मला निश्चितच तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते तुम्ही मला सांगालच. तर त्याच्यासाठी मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी पाणी घेतलेलं आहे, एक वाटी गूळ आणि एक वाटी खिसलेला खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. इथे वेलची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य इन्ग्रेडियंट्स सर्व एकाच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे. इथे आपण जे पाणी घेतलेलं आहे ते पाणी मी ह्या एका छोट्याशा टोपामध्ये टाकते. त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि हे पाणी आपण गॅसवर गरम करणार आहोत. जसं आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ घेतो त्याच पद्धतीने पाणी आता हे गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत. पाणी आपलं छान उकळलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेते आणि हे आपण छान असं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. आता मी गॅस बंद करते आणि हे इथे मी पीठ एका थालीमध्ये घेते काढून आणि साधारण थंड झालं की मग मी ते मळून घेणार आहे. पूर्ण गार करायचं नाही आहे. गार केलं तर गुठल्या होतील आणि व्यवस्थित होणार नाहीत ते पीठ मळून. म्हणून हे साधारण असं कोमट असतानाच थंड पाणी घेऊन हाताला लावून थोडं थोडं मी ते पीठ मळून घेणार आहे. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, हाताला पाणी लावून थोडं थोडं. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. ह्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करायचे, अगदी बोरांपेक्षा लहान, आणि हे असे बोटांवरती गोल गोल फिरवायचे आणि बोटांवरती वळवून घ्यायचे. म्हणून याला बोटकोंबली असं म्हणतात. काही ठिकाणी बुटुकली म्हणतात, तर काही प्रांतामध्ये राईस बॉल म्हणून म्हटलं जातं. अशा प्रकारे बोटांवरच गोल गोल फिरवले जातात आणि हे असे बनवून घ्यायचे छोटे छोटे गोळे. अगदी छोटे छोटे बनवायचे. अगदी लहान बोरं असतात, मिनी बोरं, तशी अगदी छोटेसे बॉल्स असे बनवायचे. ते बोटांवरच फिरवून घ्यायचे, त्याच्यामुळे बोटकोंबली. अशाच पद्धतीने आपण हे सगळे बनवून घेऊया. असे आपण सगळे बनवून घेऊया छोटी छोटी बोरं. पिठाचे गोळे म्हणजेच आपले राईस बॉल तयार करून झालेले आहेत. आणि इथे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध आपलं मस्त गरम झालं आहे. त्याच्यामध्ये गूळ, खोबरं आणि वेलची पावडर टाकलेली आहे. आता हे छान एकजीव होईपर्यंत छान शिजवून घेऊ. तुम्ही पाहिलं तर इथे दुधामध्ये आपण ओलं नारळ, गूळ छान वितळवून घेतलेला आहे आणि सर्व एकजीव केलेलं आहे. जसं की खिरीसारखा वास येतोय, सुगंध सुटले आणि आपण दूधही छान आटवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे बनवलेले राईस बॉल सोडणार आहोत. हे पण त्याच्यामध्ये छान असे 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया. मग आपली ही डिश छान तयार होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केशर पण घातलं तरी चालेल किंवा कोणतंही इसेन्स, जसं केवडा इसेन्स आणि रोज इसेन्स वगैरे वापरलात तरी चालेल. छान फ्लेवर देतो. मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. आता पुन्हा आपण हे 5 ते 7 मिनटं शिजवून द्यायचे मंद आचेवर. बोटकोंबली ही आपली डिश तयार झालेली आहे.
मी आता गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. राईस बॉल बोटकोंबली ही आपली डिश तयार आहे. मी ह्याला केशरचे धागे टाकून थोडेसे गार्निश करते आणि वेलची पावडर टाकून गार्निश करते. खरं तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकत नाही, पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टाकू शकता. अशी आपली बोटकोंबली डिश तयार आहे. राईस बॉल ही रेसिपी आपली तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास रेसिपी खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.